सोलापूरमधील बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सोलापूर पोलीस आयुक्तांची भेट घेतलेली आहे। खासदार प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वात सर्वपक्षीय नेत्यांनी ही भेट घेतली। राजकीय हेतूने ही हत्या प्रेरित असल्याचा आरोप देखील यावेळेला करण्यात आला आहे। कमिशनर पोलीस यांना आम्ही निवेदन दिलं आहे की पहिल्यांदाच खूप वर्षानंतर किंवा पहिल्यांदाच राजकीय हेतू पुरस्सर पॉलिटिकली मोटिवेटेड मर्डर हा सोलापुरात झालाय। लॉ आणि ऑर्डर कायदा सुव्यवस्था पूर्णपणे कोलॅप्स झाली आहे, प्रशासन पूर्णपणे कोलॅप्स झालंय। सत्तासाठी रक्त या ठिकाणी लोकांचं घ्यायला तयार आहेत आणि म्हणून ही काळीमा सोलापूरवर हा कलंक नाही यायला पाहिजे। इथे आम्ही सुसंस्कृत आहोत आणि तुम्ही जे भाजपचे पदाधिकारी त्या पदाची काहीतरी लाज ठेवा। आमच्या सोलापूरचं वातावरण बिघडवू नका। पारदर्शक इलेक्शन झालं पाहिजे आणि लोकांचं खरं जनमत कुठे हे त्या पद्धतीतच तुम्हाला दिसेल आणि त्या पद्धतीत ते इलेक्शन झालं पाहिजे ही आमची मागणी आहे। सोलापूरमधल्या बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणामध्ये एसआयटी चौकशी करा अशी मागणी आता मनसे पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे। भाजप आमदारांचा मुलगा या सगळ्या मागे खरा सूत्रधार असल्याचा आरोप देखील करण्यात आलाय। किरण देशमुख या हत्येचा खरा सूत्रधार आहे असा आरोप मनसेचे पदाधिकारी करतायत। किरण देशमुख भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचा मुलगा आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा माझा एक सच्चा मावळा, राजसाहेबाचा सच्चा मावळाचा मर्डर झालेला आहे आणि जामीन या मागं यांनी जे आरोपी आहेत या आरोपीच्या मागं जर खरा सूत्रधार कोण आहे तर या शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख आणि त्यांचे सुपुत्र किरण देशमुख आहेत की या प्रकरणाची SIT चौकशी झाली पाहिजे। आमदार विजयकुमार देशमुख मालक आणि किरण देशमुख मालकांच्या मोबाईल कॉलची चौकशी झाली पाहिजे। यातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या कार्यकर्त्याला न्याय मिळेल। बाकीचे आरोपी फरार आहेत, लवकरात लवकर ते 10च्या 10 आरोपी म्हणजे 15 आरोपी आहेत त्यातले 5 पकडले म्हणतात, बाकीचे पण आरोपी तुम्ही आणलं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।